स्वागत आहे तुमच्या माझ्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये। माझी आई मला बोलते की तू मला व्लॉगमध्ये का नाही दाखवत, म्हणून आज व्हिडिओची स्टार्टिंगच तिच्यापासून केली। त्यानंतर मी आणि माऊ गेलो गावाच्या बाहेर जरासं सामान आणायला आणि मग पूर्ण भिजून आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश होऊन आज नाश्ता बनवायला घेतला। आज नाश्त्यात होतं इन्स्टंट डोसा। आता इकडे रेडीमेड डोस्याचं पीठ भेटत नाही, मी त्यात एवढा पाऊस पडतोय तर मग सगळ्यांना डोसा खायची इच्छा झाली, म्हणून मग विचार केला प्रॉपर डोसा नाही तर आपण रव्याचा डोसा करू। याची रेसिपी तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल। त्यानंतर मग घरचं काम करायला सुरुवात केली। एवढा पाऊस आहे का दारासमोर 24 तास पाणी असतं। तुमच्या इथे पण पाऊस आहे का जास्त, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। घरची कामं सगळी झाल्यानंतर थोडंसं अंगण वगैरे साफ करून घेतलं। मुंबई साईडला पण खूप पाऊस आहे आणि गाव साईडला पण खूप पाऊस आहे। सर्वांनी आपली आपली काळजी घ्या। तर काही महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर कृपया करून जाऊ नका, तुम्हाला सांगते। आणि मीच घराबाहेर निघाले, असं नाही हो, थोडासा पाऊस कमी झाला म्हणून निघाले, पण कमी पाऊस किती उशीर राहणार आहे। घरी जाता जाता खूप मोठा पाऊस लागला आणि जे व्हायचं नव्हतं तेच झालं। गेल्या 2-3 दिवसापासून मी भिजतच होते आणि आज परत सामान घेऊन येता येता मी पूर्ण भिजले आणि मग मला थंडी भरून आली। मग मला आईने थोडंसं गरम पाणी दिलं आणि तुम्हाला सांगू ते गरम पाणी पण मला कसं तरीच वाटत होतं। माझ्या तोंडावरून तुम्हाला समजतच असेल, पण ते पिल्यानंतर मला काहीच आराम नाही आला, म्हणून मग मी अजून 1 ग्लास गरम पाणी पिलं आणि मला काय झालं तर माझी माऊ लगेच मला बघायला येते। तर तिला काय सांगू, तिच्या मम्मीमध्ये मस्तीच एवढी आहे, ती मस्तीने आता तिची वाट लावली। आज आईने बोललं की आपण चपातीमध्ये शोरमा बनवूया। तर मग माझ्या वहिनीने सगळे मसाले टाकून मस्तपैकी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आणि मग थोड्या वेळानंतर मी ते एअर फ्रायरमध्ये सेट करून दिलं। सेट करून झाल्यानंतर त्याच्यावर मस्तपैकी चीज घासून टाकलं। ते झाल्यानंतर मस्तपैकी त्याला एअर फ्रायरमध्ये 20 मिनिटं ठेवलं 190 टेम्परेचरमध्ये। ते झाल्यानंतर त्याला परत 10 मिनिटं ठेवलं पलटी करून 200 टेम्परेचरवर। बनवताना मी व्हिडिओ बनवली नाही कारण मी झोपून गेलेले। तर आपला घरगुती शोरमा झालेला आहे। रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया उद्या, बाय।